ठिकाणी आलोय त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की नगरसेवक सचिन असतील, नगरसेवक जीवन काकडे असतील, आमचे सागरदादा सोरटे आणि युवा नेतृत्व आमचं विकेदादा बोके आहे, मी स्वतः सनिकाकडे. तर आज तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम एवढंच आहे की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बघून आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. कारण आता म्हणजे एक 25 ते 30 वर्षामध्ये असं कधी घडलं नव्हतं की जिल्हा परिषद गटाला चार तिकटी आपल्या बौद्ध समाजाने दिलेत, असं कधीच घडलं नव्हतं. परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर आमदार असतील, त्याचबरोबर शिवराजे खरेडीकर असतील, त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला 4 तिकटी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. 4 गणातून 4 जिल्हा परिषदेच्या तिकटी दिलेल्या आहेत. तर जयकुमार शिंदे आपल्या या कोळकी गटातून आहेत आणि नाळे म्हणून आहेत. तर भरघोस मतानं म्हणजे इथपर्यंत आमचं याचं कारण एवढंच की आम्ही आपुलकीनं तुमच्यापर्यंत आलोय. जसं तुमच्या पैसे आम्ही आलोय तसंच तुम्ही आज अडचणीच्या टायमिंगला इथं गरीबी गावाला कधी अडचण येणारच नाही, त्याबद्दल मला शाश्वती आहे. परंतु जरी काही भविष्यात अशी काही गोष्टीची अडचण आली तर निश्चितपणानं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटण्याचं काम या ठिकाणी होईल. दिलेल्या ती 4 तिकटी आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडून आणायच्या आहेत. त्याच्यामुळे तन मन धनानं आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि ज्या पद्धतीनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनी आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरून आपल्याला आपल्या दिलेल्या 4 कॅन्डिडेटला भरघोस मताने निवडून आणायचं आहे. आणि दादांनी ज्या ठिकाणी आरक्षण नाही, उदाहरणार्थ आपल्या कोळकी गटाला आरक्षण नाहीये, ओपनचं आरक्षण आहे, तर तिथं जयकुमार शिंदे साहेब या ठिकाणी उभा आहेत आणि नाळे म्हणून विकास नाळे हे 2 कॅन्डिडेट या ठिकाणी आपले उभा आहेत. तर निश्चितपणानं मला तुमच्यापासून शब्द पाहिजेत. जे बाकीचे जे काही कॅन्डिडेट आहेत सह्याद्री कदम असतील किंवा अजून कोण असेल या ठिकाणी दिलेले उमेदवार, तर गाव लेवलला असं गैरसमज बाकीच्या ठिकाणी होतो की गाव लेवलला ती मदत होणार आहे त्या कॅन्डिडेटला. परंतु आम्ही दादाला म्हणत दादा आम्ही जाणार या ठिकाणी, कारण आमची माणसं आहे आणि आमची माणसं म्हणण्यापेक्षा तुमची माणसं आहे ती. त्यामुळे तुमचं प्रश्न सोडवायचं काम आमच्यापेक्षा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ते करणार आहे. त्यामुळं तुम्हाला मला इथून शब्द पाहिजेत असा की आज आम्ही एवढ्या रात्री चाललोय, परंतु शब्द घेण्यासाठी फक्त आलोय की या ठिकाणी तुम्ही मला एक शब्द द्या की तुम्ही जे आपले कॅन्डिडेट आहेत जिल्हा परिषदचे ते आणि गणाचे त्यांना तुम्ही मतदान करणार का? मला एकदा सांगा. हाच विजय आपल्याला आहे. निश्चितपणानं येणाऱ्या इलेक्शन झाल्यानंतर गुलाल हा आपल्या या गावातूनच असेल. एवढं बोलतो थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.